जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, आजच्या सकाळच्या मन्नामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या नवीन दिवसामध्ये आपण त्या जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. प्रिय प्रभूजी, या सकाळच्या समयी आम्हा सर्वांना तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. हे देवा, आज सकाळची वेळ तू आशीर्वादित कर. आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू कर. देवापा, हा नवीन दिवस तू आमच्या आयुष्यात जोडलास, त्याबद्दल आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रभूजी, आज तुझ्या वचनातून बोलत असताना तू मला सहकार्य कर. तुझ्या पवित्र आत्म्याने, पवित्र सामर्थ्याने तू चालव. प्रभू, जे कोणी हे वचन ऐकतील त्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये तू कार्य कर. सर्व शब्द माझ्यापासून नाही तर तुझ्यापासून असू दे. प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रिय प्रभूजी, सर्व प्रकारचं तुझ्या वचनास होणारं अडखळण तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो, म्हणून ऐक. आमेन. प्रियांनो, आपण भक्तीला सुरुवात करायच्या आधी एक गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. मधाच्या रुचीपेक्षा देवाचे वचन किती गोड आहे मनुजा. मधाच्या रुचीपेक्षा देवाचे वचन किती गोड आहे मनुजा. आणि ज्याचे वचन प्रिय आहे ते सुखी होतील सदा. आणि ज्याचे वचन प्रिय आहे ते सुखी होतील सदा. मधाच्या रुचीपेक्षा देवाचे वचन किती गोड आहे मनुजा. देव या गीताद्वारे सर्वांना आशीर्वादित करो. प्रियांनो, आजच्या मन्नासाठी आपण शास्त्रभाग काढूया. उत्पत्तीचा 4था अध्याय आणि याची काही वचनातून आपण पाहणार आहोत. काईन आणि हाबेल. आदामाने आपली स्त्री हिला जाणिले. ती गर्भवती होऊन तिने काईना जन्म दिला. ती म्हणाली, परमेश्वराच्या साह्याने मला पुरुष संतान लाभले आहे. नंतर तिने त्याचा भाऊ हाबेल या जन्म दिला. हाबेल हा मेंढपाळ झाला आणि काईन शेतकरी झाला. काही काळ लोटल्यावर असे झाले की काईनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले आणि हाबेलाने आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्यातल्या पृष्ठातून काही अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल व त्याच्या अर्पणाचा आदर केला, पण काईन व त्याचे अर्पण यांचा त्याने आदर केला नाही. म्हणून काईन संतापला व त्याचे तोंड उतरले. तेव्हा परमेश्वर काईनास म्हणाला, तू का संतापलास आणि तुझे तोंड का उतरले? तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप लपूनच आहे. त्याचा रोग तुझ्यावर आहे करिता तू त्यास दाबा ठेव. मग काईनाने त्याचा भाऊ हाबेल याच्याशी बोलणे झाले आणि असे झाले की जे ते शेतात असता काईनाने आपला भाऊ हाबेल याचवर चालून जाऊन त्यास ठार केले. मग परमेश्वराने काईनास विचारले, तुझा भाऊ हाबेल कोठे आहे? तो म्हणाला, मला ठाऊक नाही. मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे? तो म्हणाला, तू हे काय केले? ऐक, तुझ्या भावाचे रक्त भूमीतून माझ्याकडे ओढ करीत आहे. तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त प्राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडले आहे तिचा तुला शाप आहे. तू जमिनीची मशागत करशील तेव्हा ती यापुढे तुला आपले सत्व देणार नाही. तू पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होशील. तेव्हा काईन परमेश्वरास म्हणाला, हा माझा दंड सोसवणार नाही इतका भारी आहे. पहा,
या जमिनीवरून तू मला आज हाकून दिले आहे. मी तुझ्या दृष्टीपुढून लपलेला असेल. मी पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होणार आणि ज्या कोणाला मी सापडेन तो मला ठार करील असे होईल. परमेश्वर त्यास म्हणाला, तर मग जो कुणी कायनास ठार मानेल त्याचा 7 पट सूट घेण्यात येईल. आणि काईन कोणाला सापडल्यास त्याने त्याला मारू नये म्हणून त्याला परमेश्वराने खून नेमून दिली. पहा, ह्या ठिकाणी काईन आणि हाबेल यांचा वृत्तांत आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. काईन हा शेतकरी होता आणि हाबेल हा मेंढपाळ होता. आदाम आणि हवेचे प्रथम पुत्र काईन होता आणि दुसरा लेकरू हाबेल होता. प्रियांनो, या ठिकाणी देवाने त्यांना चांगली संतती दिलेली आहे. देऊन त्यांना आशीर्वादित केलं. आणि प्रियांनो, या दोन्ही भावांनी ठरवलं की आपण देवाला अर्पण करू. काईनाने आपल्या शेतातल्या जे काही गोष्ट असेल ती सर्व त्या ठिकाणी आणली आणि त्या वेदीवर ठेवली. हाबेलाने जाऊन त्याच्या कळपातला धष्टपुष्ट मेंढरू त्या ठिकाणी घेऊन आला आणि त्या ठिकाणी ठेवलं. परंतु देवाने हाबेलाच्या अर्पणाचा त्या ठिकाणी स्वीकार केलेला आहे. आणि मग पहा, त्या ठिकाणी काईनाला त्याचा राग आलेला आहे. काईन हा जो शेतकरी होता त्याला त्या ठिकाणी आपल्या भावाचा तिरस्कार त्याला वाटू लागलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये पाप आलेला आहे. आता देवाने त्याच्याबद्दल पाप व्हायच्या आधीच देवाने त्याला त्या ठिकाणी वॉर्निंग दिली होती. पहा, तू बरे केले नाही, तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय, पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप डपूनच आहे आणि त्याचा रोग तुझो राही करिता तू त्यास दाबा ठेव. देवाने आधीच सांगितलं होतं त्याला, पण त्यांनी काही देवाचं ऐकलेलं नाही. कारण त्याच्या मनामध्ये हाबेलाविषयी राग होता. आजही तीच गोष्ट आहे जगामध्ये. भावाभावांचं पटत नाही आणि मग त्यांच्या जीवनामध्ये पाप येतं आणि देवापासून दूर जातात. प्रियांनो, ह्या ठिकाणी त्यांनी आध्यात्मिक रीतीने जर विचार केला असता की आपण परमेश्वराला जे काय अर्पण केलेलं आहे ते कोणत्या प्रकारचं आहे. या ठिकाणी 2 अर्पण आहे. ते काईनाने शेतातलं सर्व काही आणलेलं आहे, परंतु हाबेल हा जाणून होता की परमेश्वराला काय अर्पण करायचं आहे. त्याने जाऊन आपल्या कळपातलं धष्टपुष्ट, कुठलचं कसंही वाळलं तिळकं नाही आणलं तर धष्टपुष्ट दिसवाय सुंदर गुबगुबीत असं चांगलं, कोणत्या प्रकारचं त्याच्यावरती कुरूप नसलेलं असं चांगलं धष्टपुष्ट मेंढरू त्यांनी देवासाठी त्या ठिकाणी आणलेलं आहे. आपण देवाला जे काही देतो त्याचा आम्ही विचार केला पाहिजे. प्रियांनो, जेव्हा देवा आपल्या दानाचा स्वीकार करेल ते दान आम्ही परमेश्वराला चांगल्या रीतीने अर्पण केलं पाहिजे, चांगलं दान दिलं पाहिजे. प्रियांनो, आज मला वाईट वाटतं की चर्चमध्ये लोक फाटक्या नोटा टाकतात. अतिशय वाईट गोष्ट आहे. जर तुमच्याकडे देण्यासाठी पैसे नसेल तर देऊ नका. देवबाप काही भिकारी नाही, देवाला पैशाची गरज नाही. प्रियांनो, आम्हाला जे काय अर्पण द्यायचं आहे परमेश्वराला ते चांगलं दिलं पाहिजे, उत्तमातलं उत्तम दिलं पाहिजे. काईनाने तसं नाही केलं. जाग्याला शेतामधलं जे काही त्यांनी कमवलं होतं कसंही उचलून आणलं, कसं त्या भांड्यामध्ये ठेवलं आणि देवाच्या पुढे त्यांनी अर्पण केलेलं आहे, संतोषाने दिलेलं नाही. आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये जे काही देवाला द्यायचं ते संतोषाने दिलं पाहिजे, चांगल्या मानाने दिलं पाहिजे. आता हाबेलाने त्याच्या विरुद्ध केलेलं आहे. त्याने देवाला जे काही आवडणारं अर्पण आहे ते अर्पण आणलं आणि देवाने त्या अर्पणाचा त्या ठिकाणी स्वीकार केलेला आहे. आणि मग हे ज्या गोष्टी देवाने त्याच्या अर्पणाचा स्वीकार केला, हा राग त्याच्या मनामध्ये होता, तरी देवाने त्याला सावध केलं होतं. त्याने ऐकलं नाही आणि मग काहीतरी निमित्त काढून त्याने त्या ठिकाणी बघा
8व्या वचनामध्ये मग कायनाने त्याचा भाऊ हाबेल याच्याशी बोलणे झाले आणि असे झाले की ते शेतात असता कायनाने आपला भाऊ हाबेल याजवर चालून जाऊन त्यास ठार केले. एवढं प्रकरण वाढलं की त्याने त्याचा भावाला त्या ठिकाणी मारलं आणि जगामध्ये पहिला खून त्या ठिकाणी झालेला आम्हाला दिसत आहे. मग परमेश्वराने कायनास विचारलं, बाबा तुझा भाऊ कुठे आहे? तो म्हणाला की मला ठाऊक नाही, मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे काय? पहा, त्याला वाटलं परमेश्वराला ही गोष्ट कळणार नाही, परंतु परमेश्वराचे नेत्र आमच्याकडे रात्रंदिवस लागून आहे. मग परमेश्वर म्हणाला, तू हे काय केलंय? ऐक, तुझ्या भावाचे रक्त भूमीतून मजकडे ओरड करीत आहे. प्रियांनो, या ठिकाणी तर मारलंय त्याला, परंतु त्याचं रक्त देवाकडे ओरडत होतं. देवापुढून कोणतीही गोष्ट लपू शकत नाही. आज आम्ही आमच्या भावाचा रक्तपात केला नाही पाहिजे. आम्ही तर रक्तपात करत नाही, परंतु नातेसंबंध तोडतो, एकमेकांशी बोलत नाही, एकमेकांचं ऐकून घेत नाही, स्वतःला वरती जावयाशी वाटतं, मोठं भाऊशी वाटतं. परंतु प्रियांनो, आज गोष्टीकडे लक्ष द्या की ह्या ठिकाणी जर आम्हाला देवाच्या मार्गाने चालायचं असेल तर ह्या गोष्टीपासून आम्ही दूर राहायला पाहिजे. पहा, देवाने त्या ठिकाणी कायनाला खूप भयानक असा शाप दिलेला आहे, कारण त्याने त्याच्या भावाचा खून त्या ठिकाणी केलेला आहे. मग देवबाप त्याला त्या ठिकाणी म्हणाला, तू जमिनीची मशागत करशील तेव्हा ती यापुढे तुला आपले सत्व देणार नाही. तू पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होशील. तेव्हा काईन परमेश्वरास म्हणाला, हा माझा दंड मला सोसवणार नाही, इतका भारी आहे. पहा, या जमिनीवरून तू मला आज हाकून दिले आहे. मी तुझ्या दृष्टीपुढून लपलेला असेल. मी पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होणार आणि ज्या कोणाला मी सापडेल तो मला ठार करील असे होईल. परमेश्वर त्यास म्हणाला, तर मग जो कोणी कायनास ठार मारील त्याचा 7 पट सूड घेण्यास येईल. आणि काईन कोणाला सापडल्यास त्याने त्याला मारू नये, म्हणून परमेश्वराने त्याला खून नेमून दिलेली आहे. पहा, ही काळजी देवाने त्या ठिकाणी घेतली आहे. परंतु यातून एकच तात्पर्य निघतं की आम्ही परमेश्वराला जे काही देतो ते संतोषाने दिलं पाहिजे, चांगलं दिलं पाहिजे, जेणेकरून परमेश्वर प्रसन्न होऊन आम्हाला त्याच्या पवित्र आत्म्याने, पवित्र सामर्थ्याने भरून त्यांनी आम्हाला टाकलं पाहिजे. आपल्या दानाचा त्याने आपल्या अर्पणाचा स्वीकार त्या ठिकाणी केला पाहिजे. द्यायचं म्हणून द्यायचं, कुठंतरी पैसे फाटके तुटके पडले, कुठं चालत नाही म्हणून आपण त्या परमेश्वराच्या भांडारामध्ये आम्ही नेऊन टाकतो. प्रियांनो, त्या अर्पणाचा परमेश्वर कदापि स्वीकार करत नाही. म्हणून जे परमेश्वराला योग्य ते आम्ही अर्पण दिलं पाहिजे आणि त्याच्याद्वारे देव तुम्हाला मला आशीर्वादित करणार आहे. आणि म्हणून प्रियांनो, आज लोकांजवळ भरपूर 1.5 लाख 2 लाख रुपये पगार आहे, 3 लाख रुपये पगार आहे, तरी त्यांना त्यांचा पगार पुरत नाही. प्रियांनो, याचं कारण हे आहे की आम्ही परमेश्वराला अर्पण नीट देत नाही. म्हणून ते आशीर्वाद देवाने आमच्यामधून काढून घेतलेले आहेत. प्रियांनो, तुम्हाला जर आशीर्वादित व्हायचंय तर देवाला द्यायला शिका. देवाला जे काय अर्पण देणार आहोत ते चांगलं देणार आहोत. ज्याप्रमाणे हाबेलाने अर्पण दिलं आणि त्या हाबेलाचा अर्पणाचा स्वीकार देवाने त्या ठिकाणी केलेला आहे, ते अर्पण आम्ही अर्पलेलं पाहिजे. चांगलं, उत्तमातलं उत्तम. प्रियांनो, ही गोष्ट आम्ही लक्षात ठेवली पाहिजे. आज मंडळांमध्ये तो अभाव आहे आणि आपण तो एक गोष्ट लक्षात ठेवूया की आपण पाळकाला दान देत नाही, तर आम्ही देवाच्या सेवेसाठी दान देत आहोत. कोणा मनुष्याला देत नाही, तर देवाच्या राज्याच्या वाढीसाठी आपण दान देत
ते अर्पण देत आहोत, त्या अर्पणाचा आपण नीट अर्पण करायला पाहिजे. आणि मग देवबाप त्या ठिकाणी चांगलं जर मनाने आपण अर्पण देतो तर देवबाप त्या अर्पणाचा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. देवबाप करू या छोट्याशा वचनाद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवबापा. पुन्हा एकदा तुझ्या वचनातून तू आमच्या प्रत्येकासंगती बोललास, त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रभू, ये सकाळच्या समय आम्हा प्रत्येकाचा ताबा तू घे. प्रभू, जे आजारी आहेत, प्रभू ज्या लोकांना त्रास होत आहेत, किडनीचे आजार आहेत, प्रभू त्यांच्यासाठी खास करून प्रार्थना करत आहे की प्रिय प्रभू येशू, सर्व किडनीचे आजार नासूर येशूच्या नावामध्ये त्यांच्या जीवनामधून तू काढून टाक. हो पित्या परमेश्वरा, त्यांना तू उत्तम आरोग्य तू दे, तुझ्या नावाचं गौरव दे, तुझ्या प्रार्थनेने त्यांना तू फरक तू दे. कारण तू जिवंत प्रभू येशू, जो कोणी तुझा धावा करतो त्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू स्पर्श करतो. त्यांच्या जीवनामध्ये एक नवीन आरोग्य तू देत आहेस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू, ज्या सकाळच्या समय आज आम्ही तुला अब्बा बापा म्हणून हाक मारत आहोत, जे दुष्टाच्या बंधनामध्ये आहेत, सैतानाच्या बंधनामध्ये आहेत, ते सर्व बंधन नासुरी येशूच्या नावामध्ये तुटल्या जाऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. सर्व आजार रोगराई नासूर येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. प्रत्येक व्यक्तीला तुझ्या पवित्र सामर्थ्याचा अनुभव तू दे. सर्व आर्थिक गरजा तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये पुरवल्या जाऊ दे. सर्व अडचण, सर्व उपासमारी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. हे देवबापा, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या, सर्व अडचणी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाकल्यास त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू येशू, या सकाळच्या समय आम्ही प्रार्थना करत आहोत. आज होणाऱ्या सर्व उपास प्रार्थना संजीवन सभा तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. सर्व देवाचे दास दासी ज्या ठिकाणी काम करत आहे त्यांची सेवा तू आशीर्वादित कर. आणि प्रिय प्रभू येशू, प्रत्येकाच्या कामामध्ये तू त्यांना सहाय्य कर, मार्गदर्शन कर. जे प्रवासामध्ये आहे त्यांचा प्रवास सुखरूप कर. सर्व आजार, सर्व रोगराई, सर्व उन्हाचा स्ट्रोक, सर्व वादळ, सर्व नैसर्गिक आपत्ती, संकट यापासून तू सर्वांचं तू रक्षण कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. सर्व सैतानी बंधनापासून प्रिय प्रभू येशू तू आमचं सुटका तू कर. सर्व बंधनातून तू बाहेर काढ. सर्व शाप, सर्व कर तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक आणि तुझं गौरव दे. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र नावामध्ये समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे, आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर 97 30 30 16 68 या क्रमांकावरती संपर्क करा, म्हणजे आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करू. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आमेन, 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 आमेन.